नंबर 12 देवराज खोलमकर. आत्ता जस्ट मी झोपेतून उठलोय आणि आज तो दिवस आहे कॉम्पिटिशनचा. आणि आत्ता सकाळ सकाळ गल्लीत एका घराला वाटतं म्हणजे घरात आग पण लागली होती. तिथं लाकडाचं आहे सगळं, तर ते लाकडाचं आहे म्हणजे ते बांबू टोपल्या झाडू ते सगळं विकता. मग त्यांच्या घरात कशाला तरी आग लागली होती वाटतं, आता विझली. आणि काल खंडेरावाची म्हणजे ढगे डोंगराची यात्रा पण होती, पण मला जाता नाही आलं कारण एवढं चढणं आणि मला ते शक्य नव्हतं. आज कॉम्पिटिशन आहे आणि आता नॉर्मली क्रॅम्प येत आहे, पण मग एवढं काही नाही, क्रॅम्प तर यायला चालू झालेले. आणि आज कॉम्पिटिशन आहे आपली. बनी भाऊ झोपलेला आहे. ट्रिमरनी पायावरचे आणि हातावरचे केस काढलेले आता, कारण टॅनिंग क्रीम लावायची राहते कॉम्पिटिशनच्या वेळेस, मग ते शार्पनेस दिसण्यासाठी अजून. पण मग केस असल्यावर ते व्यवस्थित नाही दिसणार, त्याच्यामुळं केस काढणं गरजेचं असतं. तर आत्ता वाजलेत 12 आणि घशाला पूर्ण कोरड पडली, त्याच्यामुळं फक्त चमच्यानी पाणी पितोय, म्हणजे चमच्याभर पाणी, जस्ट खूप कोरड पडत. आणि आता मी इतक्यात ट्रंक आणलेली, म्हणजे जेव्हा तुम्ही पाहता ते बॉडी बिल्डर ते घालताना ती चड्डी, त्याला ट्रंक म्हणता, तर ती मी आणलेली. आता ती मी ट्राय करून बघतो. मी रेड कलरची ट्रंक घेतली, म्हणजे सगळेजण ब्लॅकच घालतात, मग त्याच्यामुळे कलर वेगळा घेतला जरा. ट्रंक एकदम फिटिंगमध्ये बसलेली. आणि आता मी खूपच तहान लागल्यासारखं झालं म्हणून एक सफरचंद खाणार आहे. आणि तिथं म्हणजे एक लिंबू सोबत नेणार आणि एक लिंबू पाण्यात टाकून आणि इलेक्ट्रॉन पावडर आणि ते लिंबू पाणी नॉर्मल साखर आणि मीठ हे सगळं त्याच्यात टाकणार आहे. म्हणजे विरुदादाने सांगितलेलं आहे असं करायला जिमचा, म्हणजे तर त्याने तो आमच्याबरोबर येणार आहे, तो आम्हाला गायडन्स करतोय. तर मग आता हे सफरचंद खातो आणि हे सगळं भरायचं आहे. सोबत पाणी पण घेईल बऱ्यापैकी, म्हणजे तिथं गेल्यावर कॉम्पिटिशन झाल्यावर पाणी तर प्यावंच लागेल त्याच्यामुळं. आणि गोड खायचं आहे त्याच्यानंतर काहीतरी, कारण फ्लॅश येऊ शकतो किंवा चक्कर येऊ शकते, क्रॅम्प्स येतील, त्याच्यामुळं मूव स्प्रे एखादा स्प्रे सोबत ठेवावं लागेल. बस आता मी बॅग पॅक करतो जायसाठी. तर आता आपण थोड्या वेळाने निघणार आहे आणि आता एक लास्ट वर्कआउट सेशन करणार आहे. अजून एक जण आहे माझ्याबरोबर जोडीदार, तो पण उतरणार आहे, तो पण येईल आता. आणि चावी तर आणली मी, पण जाऊ वरती आता. तर आता आलो आहे जिममध्ये, जिम खाली, कारण अजून म्हणजे 2:30 वाजले आत्ताशी. आणि आता मस्त एक वर्कआउट सेशन घेतो आणि त्याच्यानंतर नाशिकसाठी आम्ही निघू. सोबत आहे हा आणि विरू दादा इकडं. आणि आता जवळ म्हणजे तयारी झाली आहे आणि अजून एक जण येतोय, तर तो ट्रंक घ्यायला गेलेला आहे. त्याचं ऐन टायमावर फिक्स झालं की मला यायचं आहे म्हणून, मग तो येतोय. आता आम्ही 3 जण म्हणजे हा आणि हा आणि अजून एक जण आहे, तो येणार आहे आणि आम्ही 3 जण उतरणार आहे क्लासिक फिजिक्ससाठी. कॉम्पिटिशनच्या लोकेशनवर पोचलो आहे आपण आणि ओपन शो आहे आणि हा पण भाऊ उतरणार आहे. आता ते गेले तिकडं गाडी लावायला ओपनमध्ये कॉम्पिटिशन. आता इतक्यात पोचलो, आता थोडं प्रिपेरेशन, नाव नोंदणीचं कसं आहे ते सगळं बघतो आम्ही. वजन द्यायसाठी आता आम्ही जिमला चाललो आहे, तिथं वजन आणि नंबर भेटल. शिवमचा फोटो लावलेला आहे भाई.
नंबर भेटलेला आहे मला आणि माझा नंबर 12 आहे. आम्ही यायसाठी इतकी घाई केली आणि एवढं म्हणजे हे केलं म्हणजे कधी पोचू 5 वाजता नंबर बंद होणार आहे. आत्ताशी 1-2 नंबर लिहिलेले आहेत त्यांनी, म्हणजे लईत लई 15-20 नंबर आत्तापर्यंत झालेले असतील आणि इथं कोणीच नाही, अजून काहीच नाही आणि आम्हीच एवढे जण बसलेलो आहे फक्त. आणि आम्ही एवढी घाई करत बसलो. आता काय माहिती किती वाजता चालू होतं. तर आता डीजे बीजे एकदम जोरात चालू झालाय आणि आपला भाऊ दरवेळेस आपल्या सोबत राहतो त्याच्यामुळं तो पण आलेला आहे. आणि आता आम्ही चाललोय बॉडी पंप करायसाठी जिममध्ये आणि इतक्यात काप्स लोड केलेले मी आणि भावानी. मोरे, ट्रक नंबर 12 देवराज खोलमकर, एकमेकांमध्ये फोर्थ नंबर 1 फ्रंट डबल बायसेप्स विथ बॉक्स. रिलॅक्स. स्टेजवरची पोजिंगची व्हिडिओ मी वेगळी टाकणार आहे, तरी तर मी नॉर्मल तुम्हाला सीन देतोय आणि ती व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे. ती व्हिडिओ पूर्ण मी स्टेजवर जो परफॉर्म केलेला आहे त्याची असणार आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या झाल्या पाहिजे या पोजला. बॅक डबल बायसेप्स विथ काप्स. तर यावेळेस पण मी माझं 100% द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे मी दरवेळेस यावेळेस पण वॉटर कट केलं होतं, पण मग पुढच्या वेळेस बेटर ट्राय करायचा प्रयत्न कराल. मागच्या वेळेस पण म्हणजे मी नेहमी ट्राय करत राहील जोपर्यंत होत नाही माझ्याकडनं. यावेळेस मला नवीन नॉलेज भेटलं. प्रत्येक वेळेस मला काही ना काही नवीन कळतं याच्यातून आणि मी याच्यात पुढं जायचा प्रयत्न करत राहील. आणि आपला भाऊ पण आपल्याबरोबर आलाय. हा पण फर्स्ट टाइम होता इथं, तर मग आम्ही दोघा एक पोज देतो आता. फायनली 3 दिवसानंतर पाणी पितोय. एवढं भारी वाटतंय ना पाणी पिऊन, एकदम सुकून मिल गया. आठवडे ट्रक नंबर 42 विजय कदम. तर आता मागच्या वेळेस सारखंच आहे, म्हणजे मागच्या वेळेस मी बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळलो होतो त्याच पद्धतीने परत भावाबरोबर गाडीवर चाललेलो आहे. आणि यावेळेस पण मी म्हणजे प्रयत्न माझा मी 100% दिलेला आहे. पूर्ण प्रयत्न मी केलेला आहे. म्हणजे 2 दिवस मी पाणी पिलेलं नाही, 2 दिवस जेवण सोडलेलं होतं पूर्ण. मी म्हणजे एकदम म्हणजे काप्सवर हे करत होतो. म्हणजे तुम्हाला कसं समजावं की मी फक्त सलाद खात होतो नाही अंडीचं ते व्हाईट खात होतो बस. आणि मी केला प्रयत्न, म्हणजे मी इथून पुढं करत राहणार आहे. आता पहिले जाणार आहे आपण आपल्या आत्याच्या घरी, आत्याला भेटू. चला पोचलोय आपण आता घरी आणि आत्या करते स्वयंपाक.
चालू आहे मस्त पराठे. काय पालक पराठे आज मस्त पैकी. आता 2 दिवस जेवण नाही केलेलं आहे, आता मस्त पालक पराठे खायले. आता मी जरा पाणी बिनी प्यायला परत चालू केलेलं आहे आणि आता जेवण करेल आणि झोपून गेला. तर आता हा व्लॉग इथून कंटिन्यू करण्यासारखं असं काहीच नाही आहे आता, त्याच्यामुळं हा व्लॉग इथंच संपतोय. आणि तुम्ही म्हणजे माझा प्रयत्न मी माझं 100% दिलाय. आणि तुम्हाला जर काही वाटत असेल कमेंट कराविषयी याच्याबद्दल की मी काय केलं पाहिजे होतं किंवा अजून काय सजेशन्स असतील तर मला ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.